केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, हे ब्रीद वाक्य असणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंतजी वैद्य, आमचे रामकाका कुलकर्णी, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक सुलारी सर, तसेच वर्षाताई मुंडे, कल्पनाताई चौसाळकर, पूजाताई कुलकर्णी, सुचिताताई देशपांडे, संगीताताई धर्मराव, शीतलताई कोदरकर आणि मंचावर उपस्थित असलेले अजूनही काही ज्येष्ठ मंडळी आणि समोर असलेल्या माझ्या माता भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे एकत्र आलेलो आहोत आणि मला संस्थेत येण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे, त्याबद्दल मला मनामध्ये खूप आनंद वाटत आहे. आणि माझं आणि या संस्थेचं नातं हे माझ्या जन्मापासूनच आहे, कारण माझे वडील त्याच संस्थेमध्ये कार्यरत होते. आता माझा भाऊ सुद्धा या संस्थेमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे त्या संस्थेचे जे तत्व आहे, जे मूल्य आहे, ते त्याचं बाळगून मला जन्मजात मिळालेलं आहे आणि ते अशा मध्ये अंगामध्ये भिनलेलं आहे पूर्णपणे. आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून आणि असलेले माझी कार्यवाह, माझी मुख्याध्यापक वसंतरावजी देशमुख जे असतील, आघाव सर असतील, तसेच नागरगोजे सर, गोळकर सर, सर्व शिक्षक आहे, सगळ्यांच्या सहवासात मी होण्याची मोठी झाली आणि माझ्यावरती संस्कार कळत नकळत घडत गेले आणि मी आपलं शिक्षण सुद्धा पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंतच शिक्षण माझं या संस्थेच्या सिद्धेश्वर या संकुलामध्ये पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच माझं आणि या संस्थेचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. मला ही संस्था परकी कधीच वाटत नाही, ती माझीच वाटते आणि माझं घरचं आमंत्रण म्हणून मी खूप आनंदानं आमंत्रण स्वीकारलं आणि येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. आज 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन आहे. मला एक आपल्या महिला आपण किती म्हणजे मल्टीटास्किंग असतो हे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी सांगते. सकाळचीच वेळ 6 ते 8 ची लक्षात घ्या. आपली किती धावपळीची असते. एकीकडे चहा ठेवलेला असतो, एकीकडे मुलांचा डबा चालू असतो, एकीकडे मुलांना उठलेलं असतं, शाळेला तयार करायचं असतं, त्यांनी स्कूल बसमध्ये बसवायचं असतं. तेवढ्याच वाजते खूप चिरी. तिकडून कोणीतरी विचारलं, काय ग आज भाजी काय केली? म्हणजे IIT लेवलचा हा लक्ष प्रश्न त्या पुढच्या वेळेला आपल्या जीवावर सोडवायचा असतो. ही सगळी कार्यक्रमाची कसरत चालू असताना मध्येच आपल्याला घरकाम करणारी, आपल्या घरात धुणे भांडी करणारी, स्वयंपाक करणारी, आपल्या मुलांना सांभाळ करणारी, घराची स्वच्छता करणारी आपली मावशी येणार नाही हे आपल्याला तेवढ्यात कळावं. मग काय होतं, हे सगळं आपणच नाही नाचगं तुम्ही बघितलंय नाचगं पिक्चर मध्ये तेच दाखवले आहे की एक घरकाम करणारी मावशी जर सुट्टीवर गेली तर आपण सगळे किती हसबन होतो, आपण किती डिपेंड आहे आपण तुमच्या सगळ्यांवरती. ते सगळं त्याच्यात चित्रित केलं आहे आणि तिनं जर सहकार्य केलं तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो. त्या पिक्चर मध्ये मुक्ता बर्वेनं लोकच पद्धती दाखवलेली आहे त्या आपल्या मोलकरणीच्या सहाय्याने मदतीने. तुमच्या सर्वांच्या शिवाय महिलांना बाहेर पडणं, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी असेल, शक्य नाही. त्या समाजाचा कोणी तुम्ही आहात. तुमच्या जीवावर आम्ही पुढे पडतो, बाहेर निघतो, सगळे कामं करतो, आमचं घर व्यवस्थित चालतं, हे सगळं फक्त तुमचे उपकार आहे. आणि या सगळ्याची जाणीव हे आपल्या संस्थेने ठेवलेली आहे आणि तुम्हा सर्वांचा तुमच्या जे तुम्ही काम करता तुमच्या सर्वांचा तुमच्या कष्टाचा सन्मान त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आपली भारतीय संस्कृती आपल्या स्त्री संघटनेला खूप महत्व देते. आपल्या स्त्री यथा नारीस पूजनते तर रमणते तत्र देवता. जिथे नारीचं पूजन होतं तिथे देवता देखील रममान होत असतात. त्यामुळं आपल्याला संस्कृतीला जे शिकवलेलं आहे ते आपण वारशानुसार चालवत आलेलो आहोत आणि ते येत जाणार आहोत. प्राचीन काळामध्ये आपण पाहिलं तर गाडगी मैत्री सारख्या मोठमोठ्या विदुषी होऊन गेल्या. त्या काळामध्ये शिक्षणाचं स्वातंत्र्य होतं, महिलांनी आपल्या ज्ञानाचे तसे उमटवले गेले.
त्यानंतर बघितलं तर आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर येऊन गेला, त्या एक आदर्श राज्यकर्त्या होत्या. जिजाऊ मातांनी शिवरायांना घडवलं. तसेच सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा तयार करून मुलींसाठी शिक्षणाची दारे पुनश्च खुली केली. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या महिलांना खूप संघर्ष करावा लागला, शिक्षणापासून आपल्या सर्वांना वंचित ठेवलं गेलं. त्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली आणि आपल्याला पुन्हा एकदा दारं खुली केली गेली. त्यानंतर मग आपण सर्व महिलांनी पुन्हा एकदा आपल्याला कर्तृत्व दाखवायला आपण सुरुवात केली. आपण शिक्षण घेतले, राजकीय, सामाजिक, उद्योग, प्रशासन, एक कमी क्षेत्र विज्ञान आपण मागे राहिलो आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पुढे चालू केले आहोत. आता सफाईच्या कार्यक्रमामध्ये गेले होते, ते आमच्या एका काकांनी वाचनामध्ये असं म्हणलं, आता पक्षाला जिथं जिथं महिला दिसत आहेत, आमच्यासाठी काहीतरी थोडंसं शिल्लक ठेवा, आम्हाला काहीतरी करायला काहीतरी जागा ठेवा. तर मी त्यांना म्हणलं की तसं नाहीये, आम्ही महिला सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या असतो. आणि असं नाहीये की फक्त एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, हे आतापर्यंत प्रचलित आलेलं आहे. पण एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे सुद्धा एक पुरुष खंबीरपणे उभा असतो, त्याचं जीवन करताना आणि मागे माझे नगराध्यक्ष, माझे पती श्री बाजीरावजी हे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनी मला आज इथपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. आणि आपण स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एका रथाची दोन चाकं आहेत, त्यामुळे एक समाजामध्ये समानतेने चाललं पाहिजे. दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि समाजामध्ये समानतेची मूल्य रुजवली पाहिजे. तसेच आपल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये वेगवेगळे उपक्रम तिथं राबवले जात असतात. मुलांना फक्त मार्कवंत न बनवता गुणवंत बनवणे, त्यांना एक उत्तम नागरिक बनवणे, समाजाप्रती असणारे आपले दायित्व त्यांच्या मनामध्ये रुजवणे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम तिथे घेतले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम. खरोखर जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि मला या कार्यक्रमामध्ये येण्याचं भाग्य लाभलं, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला